हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मंगेश सिसाणे यांची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार, तर जीआर विरोधात इतर 2 याचिकाही हायकोर्टामध्ये दाखल। ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळांचा भडका। बोगस प्रमाणपत्र आणि जीआर मधल्या मराठा शब्दावरून भुजबळ संतापले। ओबीसी आरक्षणाला फटका बसल्याचं मत। कुणबी नोंद असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार। प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांची ओबीसी नोंद आवश्यक। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टता। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा। भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगेंची मागणी। भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयामध्ये जावं, जरांगेंचा टोला। एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर। ईडब्ल्यूएसचा कट ऑफ ओबीसी एससीबीसी पेक्षाही कमी। ओबीसींचा कट ऑफ 485, तर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 445। शिवतीर्थवर आज मनसे नेत्यांची बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। संघाच्या 100 वर्षाच्या काळामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचा कार्यकाळ सर्वात परिवर्तनकारी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 निमित्त मोदींचा विशेष लेख। देशभर एसआयआर करण्याची निवडणूक आयोगाची तयारी। अंमलबजावणीसाठी राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। या वर्षाअखेरीस देशभरात एसआयआर प्रक्रियेला सुरुवात होणार। सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार। 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली होती। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता। नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट। हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, तर 1033 जण जखमी।